ताण वेगळा असतो, आहार वेगळा असतो, आरोग्य वेगळं असतं, सर्वात महत्त्व म्हणजे त्यांची इच्छा वेगळी असू शकते. खरं सांगायचं झालं तर आपल्या समाजात सेक्स बद्दल उघडपणे फारसं बोललं जातं. जोडप्यांनी आठवड्यात किंवा महिन्यात किती वेळा इंटिमेट झालं पाहिजे, तर डॉक्टर मुंदडा सांगतात की यासाठी कुठलेही फिक्स रूल किंवा पॅरामीटर्स नाहीयेत. लोकांच्या मनात प्रश्न असतात, पण ते विचारायला लाज मात्र वाटते, कारण प्रत्येक जोडपं वेगळं असतं. हार्मोन्स ऍक्टिव्हेट जास्त होतात, त्यामुळे या वयात अनेक कपल्स आठवड्यातून 2 ते 3 वेळा इंटिमेट होतात. नमस्कार. आज आपण एक खूप साध्या पण थोड्या संकोचाच्या विषयावर बोलणार आहोत. खरं सांगायचं झालं तर आपल्या समाजात सेक्स बद्दल उघडपणे फारसं बोललं जात नाही. लोकांच्या मनात प्रश्न असतात, पण ते विचारायला लाज मात्र वाटते. एक गोष्ट अशी की आपण मान्य केली पाहिजे, सेक्स ही शरीराची नैसर्गिक गरज आहे. जसं भूक लागते, झोप लागते, इंटिमसी सुद्धा त्यापैकीच एक असतं, माणसाच्या आयुष्याचा एक भाग. आणि हा फक्त फिजिकल विषय नाहीये, तर दोन माणसांच्या जवळ असण्याचा अनुभव. पती पत्नीमध्ये कपल एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा फक्त शरीरच नाही, मन सुद्धा रिलॅक्स होतं. त्यात काही क्षणामध्ये रोजच्या धावपळीमुळे थोडा ब्रेक येतो, मूड फ्रेश होतो आणि नात्यातील जवळीक अजून वाढते. अनेक कपल सांगतात की कधी कधी दिवसभर कितीही ताण असला तरी पार्टनर सोबत तो शांत सुखद वेळ सगळा ताण हलका करून टाकतो. पण इतकं असूनही लोकांच्या मनात प्रश्न नेहमी येतोच की जोडप्यांनी आठवड्यात किंवा महिन्यात किती वेळा इंटिमेट झालं पाहिजे. काही लोकांना वाटतं की आठवड्यात 3 ते 4 वेळा तुम्ही इंटिमेट होऊ शकता, म्हणजे नातं स्ट्रॉंग असतं. काहींना असं वाटतं की महिन्यातून 2-3 वेळा पुरेसं असतं. पण नेमकं खरं काय, याच विषयावर डॉक्टर मुंदडा काय सांगतात हे बघूयात. डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून लोकांच्या सेवेत आहे. गेली 40 वर्ष ते ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून काम करत आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक असून छत्रपती संभाजीनगर येथे मुख्य शाखा आहे. सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगरमध्ये असतात. शनिवारी रविवारी मुंबई पुणेला प्रॅक्टिस करतात. आता मुख्य प्रश्नाकडे वळूया. एक कपलने नेमकं किती वेळा इंटिमेट व्हायला पाहिजे, तर डॉक्टर मुंदडा सांगतात की यासाठी कुठलेही फिक्स रूल किंवा पॅरामीटर्स नाहीयेत. म्हणजेच डॉक्टरांनी सांगितलेलं असं की कोणताही नंबर यामध्ये स्पेसिफाय केला जात नाही, कारण प्रत्येक जोडपं वेगळं असतं, त्यांची जीवनशैली वेगळी असते, त्यांचा कामाचा ताण वेगळा असतो, आहार वेगळा असतो, आरोग्य वेगळं असतं, सर्वात महत्त्व म्हणजे त्यांची इच्छा वेगळी असू शकते. त्यामुळे दुसऱ्यांशी कंपेअर अजिबात करायचं नाहीये. खूप वेळा असं होतं की मित्रांच्या गप्पांमध्ये किंवा इंटरनेटमध्ये नंबर्स ऐकायला मिळतात. कुणी म्हणतं की आम्ही आठवड्यात 3-4 वेळा इंटिमेट होतो, कुणी म्हणतं की आम्ही दररोज इंटिमेट होतो. पण हे ऐकून कपल्सला असं वाटतं, टेन्शन यायला लागतं की आपल्या बाबतीत हा विषय वेगळाच आहे का, यात स्पर्धा आहे का. या दोन माणसांच्या कम्फर्टबद्दल, जवळीक आणि मेंटल अंडरस्टँडिंगचा विषय असतो. काही कपल्स आठवड्यातून 2-3 वेळा कॉन्फिडंटली इंटिमेट होतात, काहींना आठवड्यातून एकदा योग्य वाटतं, तर काहींना महिन्यात 2-3 वेळा योग्य नॉर्मल वाटू शकतं. आता वयानुसार फरक पडतो, हो थोडा पडतो. साधारण 20 ते 30 वयाच्या दरम्यान शरीरामध्ये एनर्जी जास्त असते, हार्मोन्स ऍक्टिव्हेट जास्त होतात, त्यामुळे या वयात अनेक कपल्स आठवड्यातून 2 ते 3 वेळा इंटिमेट होतात. 30 ते 40 नंतर कामाची जबाबदारी, करिअर, कुटुंब आणि लहान मुलं यामुळे थकवा आणि स्ट्रेस वाढायला लागतो, त्यामुळे फ्रिक्वेन्सी थोडी कमी होऊ लागते. 40 ते 50 नंतरही अनेक कपल सेक्स लाईफ एन्जॉय करतात. कदाचित आठवड्यातून एकदा किंवा महिन्यात 1-2 वेळा असू शकतं आणि ते पूर्णपणे नैसर्गिक आहे. पण एक छोटीशी गोष्ट लक्षात घ्या, सेक्समध्ये महत्त्वाचं काय आहे, तर दोघांचं समाधान आणि दोघांची इन्व्हॉल्वमेंट. फक्त आकडे मोजण्यापेक्षा तुम्ही कपल्समध्ये जवळीकता, त्यांना देण्यात येणारा वेळ, प्रेम, संबंध, कम्युनिकेशन यामुळे तुमचं जे रिलेशन आहे ते स्ट्रॉंग होऊ शकतं. त्यामुळे त्यांचं नातं अधिक आनंदी राहतं. म्हणून शेवटी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, इंटिमसी हे कुठलं टार्गेट नाहीये आणि तो स्कोर ठेवायचा खेळही नाहीये. तो दोन माणसामधला एक सुंदर अनुभव असतो, जो नातं घट्ट करतो. त्यामुळे इतरांशी कंपॅरिझन अजिबात करायचं नाहीये. तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल, अंडरस्टँडिंग असेल, तुम्ही ते निवडू शकता. अशा सेक्शुअल हेल्थबद्दल जाणून घेण्यासाठी विश्वासार्ह चॅनल आहे आशा किरणचं, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा.